हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर चला मग आज आपण BA FY GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाण अधिष्ठान अभ्यासक्रम यातील पहिल्या लेसनचे टॉपिक बघू। टॉपिक ऐकल्याने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नोत्तर लिहिण्यासाठी मदत होईल। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आज आपण संस्कृतीचे स्वरूप बघूया। इंग्रजीतील कल्चर आणि सिव्हिलायझेशन। सिव्हिलायझेशन या दोन शब्दासाठी मराठीत संस्कृती हा एकच शब्द वापरला जातो। वस्तुत कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दांचे अर्थ भिन्न आहेत। त्यामुळे संस्कृती म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी कल्चर म्हणजे काय, सिव्हिलायझेशन म्हणजे काय आणि त्यांच्यात काही परस्पर संबंध असल्यास तो कोणता हे समजून घेणे जास्त संयुक्तिक होईल। अर्थात इंग्रजीमध्ये कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दांच्या अर्थाची सरळ मिसळ झालेलीच नाही असे नाही, पण मुलांत या शब्दाचे अर्थ वेगळे आहेत असे मानले जाते व त्यांच्यातला फरक महत्त्वाचाही मानला जातो। या फरकाच्या अनुषंगाने आपण ह्या कल्पना समजून घेऊया। आता याच्यामध्ये आपण एक नंबर कल्चर बघूया। कल्चर हा शब्द लॅटिन भाषेतील कल्चर या शब्दापासून आला आहे। कल्चर ह्या मूळ शब्दाचा अर्थ जमिनीची मशागत करणे असा आहे। त्यापासून रूपकात्मक अर्थाने हा शब्द मनाची मशागत या अर्थाने वापरला जाऊ लागला। जशी मशागत केलेली जमीन तशी मनाची मशागत केलेली माणसे या अर्थाने कल्चर कल्टिव्हेटेड संबोधले गेले। अशी मनाच्या मशामतीची प्रक्रिया म्हणजे कल्चर असेही मानले गेले। कल्चर या शब्दाच्या अर्थाचा आणखी विकास होऊन पुढे एखाद्या समाजातील माणसाची किंवा माणसांच्या मनाची स्थिती अवस्था म्हणजे त्या समाजाची कल्चर असा अर्थ प्राप्त झाला। पुढे या अर्थांचा विस्तार आणखी 4 दिशांनी झाला असे दिसते। त्यांना संस्कृती कल्चरची 4 परिमाणे असेही संबोधता येईल। 1. मानसिक परिणाम। यानुसार संस्कृती म्हणजे मानवी मनाची सर्वसाधारण स्थिती किंवा प्रवृत्ती। सामाजिक नैतिक परिमाण यानुसार संस्कृती म्हणजे एकूण समाजाच्या नैतिक विकासाची सर्वसाधारण स्थिती। कलात्मक व बौद्धिक परिमाण यानुसार संस्कृती म्हणजे त्या समाजात विकसित झालेल्या कलात्मक व बौद्धिक कृतीची समग्रता। जीवनव्यापी परिमाण यानुसार संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची एकूण जीवन पद्धती भौतिक, बौद्धिक, नैतिक आणि आध्यात्मिक ही। संस्कृती कल्चर शब्दाचा हा अर्थ E.B. टेलर ह्या 19व्या शतकातील समाजशास्त्रज्ञाने दिलेल्या व्याख्येत नेमकेपणाने व्यक्त झाला आहे। टेलर यांच्या व्याख्येनुसार संस्कृती म्हणजे अशी एक गुंतागुंतीची समग्रता की जीत एखाद्या समाजातील सदस्य मानवांनी मिळवलेले ज्ञान, विश्वास, कला, नीतिमूल्ये, कायदा, रीतिरिवाज आणि याखेरीजही विविध क्षमता आणि सवयी या साऱ्यांचा समावेश होतो। या व्याख्येनुसार आधुनिक समाजाला जशी संस्कृती असते तशी ती अगदी आदिम टोळी जीवन जगणाऱ्या मानव समूहांनाही असते। संस्कृतीवाचक कल्चर शब्दाला हा जो व्यापक अर्थ आहे तो सिव्हिलायझेशन या शब्दाला नाही। सिव्हिलायझेशन या शब्दाच्या अर्थाकडे आता वळू। 2. सिव्हिलायझेशन। सिव्हिलायझेशनमध्ये शब्द हा लॅटिन भाषेतील सिव्हिस या शब्दापासून तयार झाला आहे। त्याच्या अर्थाचा संबंध थेट शहरी जीवनाशी येतो। त्यानुसार शहरवासियांची प्रत्यक्ष सामाजिक परिस्थिती म्हणजे सिव्हिलायझेशन असे म्हणता येईल। येथे आपल्याला रानटी किंवा भटक्या टोळ्यांची जीवन पद्धती आणि शहरे वसवून स्थिर स्थावर झालेल्या लोकांची जीवन पद्धती यांच्यात स्पष्ट फरक अभिप्रेत आहे। रानटी लोकांना व्यापक अर्थाने संस्कृती कल्चर असे असू शकेल, पण त्याला सिव्हिलायझेशन म्हणता येणार नाही असे ते म्हणता येईल। कल्चरसाठी आपण संस्कृती शब्द वापरत आहोत, तो कसा समर्पक आहे ते आपण पाहू। सिव्हिलायझेशनचा संबंध नागर शहरी जीवनाशी येत असल्याने सिव्हिलायझेशन साठी आपण नागरता हा शब्द वापरू। 3. कल्चर अर्थात संस्कृती। मराठीत आपण सरसकट रूढ केलेल्या संस्कृती हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आला आहे। सम कृ या धातूपासून तो बनला आहे। सम म्हणजे चांगले आणि कृ म्हणजे करणे। संस्कृती म्हणजे एखादी गोष्ट पहिल्यापेक्षा चांगली करणे, तिच्यात गुणात्मक सुधारणा करणे। समकृ पासून बनलेला संस्कार हा शब्दही याच अर्थाचा आहे। संस्काराची व्याख्या अशी केली जाते, गुणांत
गुणांतराधान दोष पनयन अर्थात संस्कार म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये नवीन गुणवत्ता प्रविष्ट करणे व तिच्यातील दोष दूर करणे. आपण कल्चर या शब्दाचा मूळ अर्थ जमिनीची मशागत करणे याच्याशी संबंधित असल्याचे पाहिले. जमिनीची मशागत करणे म्हणजे जमिनीची खते वगैरे घालून गुणवत्ता वाढवणे आणि तण वगैरे उपटून तिच्यातील दोष दूर करणेच असते. या अर्थाने तो जमिनीवर केलेला संस्कारच असतो. अशाच प्रकारची स्वतःची गुणवत्ता वाढवण्याची व दोष दूर करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती माणसामध्ये तसेच एकूण समाजामध्ये असते. ही गुणवत्ता वाढवणे कधी भौतिक अंगाने घडत असेल तर कधी कला कौशल्याच्या माध्यमातून, कधी भौतिक प्रगतीच्या माध्यमातून, तर कधी नैतिक व आध्यात्मिक स्तरावर. अशा या विविध स्तरावरील सुधारणेच्या प्रक्रियेला सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया असे म्हणता येईल. व या प्रक्रियेत कोणत्याही विशिष्ट काळात विशिष्ट समाजाची जी स्थिती असेल तिला त्या समाजाची त्या वेळेची संस्कृती म्हणता येईल. अर्थात संस्कृती हा शब्द केवळ तत्कालिक स्थिती या अर्थाने वापरला जात नाही, तर आताच्या स्थितीची बीजे ज्या मूळ परंपरेमध्ये आहेत त्या परंपरेलाही त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग समजले जाते. म्हणजे संस्कृती या कल्पनेत परंपरा आणि नवीनता किंवा परंपरा आणि परिवर्तन या कल्पनांचा मिलाप झालेला असतो. एखाद्या समाजाची संस्कृती समजून घेताना ज्याप्रमाणे त्या समाजात पूर्वपार चालत आलेल्या ज्ञान, कला, नीती, अध्यात्मक विषयक परंपरांचा आढावा घ्यावा लागतो, त्याचप्रमाणे त्या परंपरांमध्ये समजावे समाजाने कोणती भर घातली, त्याचप्रमाणे त्या परंपरांमध्ये कोणते बदल घडून आले याचाही आढावा घ्यावा लागतो. पुढचे टॉपिक्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आता आपण इथे थांबूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.